कलंक लागेल. गरीबाची इज्जत माझी रस्त्यावर येईल. माझा विचार आहे आजही लग्न करायचं उद्याही लग्न करायचं पोलीस. पण माहिती आहे माझी बायको काय म्हणते विचारी. हे तर म्हणूनच हो ना का पागल झाले का तुम्ही पोरीचं शिक्षण झालं तुम्हाला लग्नात येऊन पडली अशी म्हणून त्याला काही हरकत नाही पण विचारणं जरुरी आहे. कारभार अग माझे लाडाचे नारी नारी माझे नारी रंजना ग. काय हो मी काय म्हणून राहिलो काय वावराकडे जाता जाता मला एक विचार आला. कशाचा सांगू का तुम्ही सांगायला बा पटन का माझा विचार काय नाही पटन सांगायचं आपल्याला एकच मुलगी आहे हो ना. आता कॉलेज शिकता शिकता मुलीची वय 20 वर्षाची झाली 18 वर्षाच्या बाद मुलीचं लग्न केले जाते. मग काय तर आणि 20 वर्षात मुलगी झाली मग जास्त झाली काय हो काय काही काही ठिकाणी मुली बाई उठून पडतात. मग काय तर हो मायबाप धडधडा रडते बिचारे घरी. पण आपली लेक काय तशी अरे हो बापा तशी नाही पण पोटात बसून कोणाच्या पाहिलं ते एकच आहे. भीती वाटते का रे तुला ना मला. मग काय तर हो ना मग असा विचार आहे काय ऐकशील का ऐकते सांगा. एखादा जर सुंदरसा पोरगा भेटला आणि लग्न करून टाकलं तर माय हो मला सांगा आपल्या बायका शिक्षण सुरू आहे हो आणि मधातच लग्न काय करत पागल आहे. पोरगी आपल्या तोंडानं म्हणून का लग्न करावं नाही म्हणणार म्हणते ना कोणती पोरगी नाही म्हणत कोणीच नाही म्हणत म्हणून म्हणतो का आपण आपल्या पोरीचा विचार घेऊ ना. बरं पोलीसचा विचार घेऊ आपल्या पोरीचा विचार घेऊ आता नाही का. मग काय एक काम कर ना काय पोरीला घेऊन बोलव माझ्याकडे मुलीलाच बोलव बघ. बरं असा विचार करण्याच्या ऐवजी आपण आपल्या पोरीच्या समोर विचार करू. हो हे चांगलं आहे ऐका नाही. मग काय प्रिया अरे प्रिया प्रिया काय 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 बोलू हो आपण सांगितलं कॉलेज मध्ये बघलं तुझे पप्पा जे आठवण तर होते हो मग पप्पा पप्पा कुठे गेले ग पप्पा बघा पप्पा पप्पा म्हणता मनापासून मग नाही काय मा आली हो मी आता जस्ट काढून आली. पण तू हे सांग काय तू संध्याकाळी लवकर कोण झोपून जाते. मी काय करू अभ्यास करून मला झोप येते. अभ्यास करून झोप येते हो ना. मग झोपशील तर अभ्यास कशी करशील हो ना. आणि पुस्तक घेऊन झोपून जाते पटकन. बाई काय मी कशासाठी बोलवणार तुला. तू आता किती वर्ष झाली. मी 20 वर्षाची. 20 वर्षाची हो. आणि आमच्या मायबापात या मायबापाचा जर विचार तू ऐकशील मा किती आनंद होईल आम्हाला लोकांनी. कोणतं ज्या मुलीला आपल्या आई बापाचा विचार नाही ऐकला ज्या मुलीला आपल्या आई बापाचा शब्द नाही पाळला ती मुलगी कायची हो ना. ते बरोबर आहे की नाही. आमची अंतिम इच्छा काय आहे प्रत्येक मायबापाची प्रत्येक माझ्या आई बहिणीची प्रत्येक माझ्या बांधवाची की आमच्या हातावर आमच्या लेकरा बाळाचे लग्न झाले पाहिजे. लग्न झाले पाहिजे लेकरा बाळाची हे सगळ्याची इच्छा असते बा. असा कोणता मायबाप नाही आहे का आम्ही मेल्याच्या बाद आमच्या पोराचे लग्न होईल असं कोणी म्हणून का नाही आहे तसं. म्हणून माझा विचार काय या ऐकाना माझा विचार काय सांगा. आई बाबा ने बाबा करून विचार हो हो आई बाबा ने बाबा करून विचार पाहू बाबा एखादा सुंदर सावर
एकच पोरगी आहे. आहे आमची बापा एकुलती एक आणि लाडाची लेक हो. आहे आमची एकुलती एक आणि लाडाची लेक हो. बापाचा दावकीला कौतुक आणि मुलगी जावा मुलगी जावा ही जिरती. मुलगी जावा मुलगी जावा ही जिरती. माझे मा तू तर सेवा करशील. माझ्या बाई सेवा नाही करणार माझी. तुझी आईची नाही करणार. करणार ना मा. तुम्ही एखादा मुलगा पाहू का. मुलगा तुझ्यासाठी मा लग्न करून एखादा चांगला पोरगा जर मिळाला मी तो लग्न करून टाकेन. गोष्ट बरोबर आहे पण मुलगा पहा नाही नाही नाही. पण माझ्या याच्यामध्ये असा मुलगा आहे हो त्याला टेन्शन नाहीये आणि त्याला प्रतिष्ठित मुलगा आहे. असं होय सुंदर आहे पाहिजे. फार पण सुंदर आहे. अरे बापरे माझे मा तुले जर तो पोरगा आवडून राहिला. पोरगा खात्रीचा आहे. पोरगा सुंदर आहे. पोरगा स्वाभाविक आहे. होय नुसत्या चेहऱ्याकडे पाहून भुलाचं नाही मा. खूपच सुंदर दिसला म्हणून त्याच्यावर भुलून जायचं असं नाही. त्याचा स्वभाव पाहा लागते. त्याचे गुण पाहा लागते. त्याचे आचरण पाहा लागते. मुलगा कसा खूप पोरगा चांगला स्वाभाविक पाहा लागते. असा जर पोरगा असेल तर त्या पोराला घेऊन ये माझ्या. मी ना उद्या कॉलेजून आल्यानंतर मी त्याला पण सोबत घेऊन येईल. घेशील हो हो आणशील तू. होय आणि मी एक एवढे तुझ्या मुलाला बरं उद्या नाही का तू नाश्ता करून ठेवशील का. नाश्ता करे होय पोळी खाते का तो? सांगा मम्मी ऐकत नाही. ऐकतच नाही बिलकुल. कोण नाही कोण नाही ऐकत. त्या दिवशी माझी मैत्रिणी आलती ना मी म्हणाले चाय ठेव पण चाय पण नाही ठेवलं ना. साखर नव्हती ना बा. असं खोटे खोटे गप्पा ना मी कसं करते आणि सांगा तुम्ही. साखर नव्हती. काका मिठाचा काव नाही केला. काय मिळेल पेटचा काय खायला राहिला. इन मा तुले पहिलेच म्हणलं दवाई पाणी खात जा. परसू दवाई झाली ना तुले गिलवडी मध्ये. मी करू का आता महा हो ना मला मालूम राहिलं असतं तर. पप्पा मी त्याला खरोखर घेऊन ये ना. हो हो मला जर पोरगा बसून आला ना मी त्याच्या बरोबर लग्न करेन. बरं त्याच्यासोबत तुम्ही त्यांना नीट पाहून घ्या आणि त्याला निकटचे म्हणजे थोडासा त्याचा स्वभाव कसा आहे काय कसा आहे म्हणजे गुण कोणते पाहिल्यानंतर तुम्ही ओळखाल ना. ठीक आहे गोड बरं मी तुला आणते हा द्या घेऊन बरं जा ना. जाते हा. माय वडिलाला माहित नव्हतं. मुलगी म्हणते की आपल्या मतानं पोरगा पाहतो. असं बाबा चांगला पोरगा पाहला पण आहे आमच्या काही शिकलेल्या माय बहिणी. डॉक्टर पोरगी डॉक्टरले पाहते. इंजिनियर पोरगी असली तर इंजिनियर निवडते. मास्तर एखादी शिक्षक असली पोरगी ते मास्टरच पाहते. आपापल्या लेवलचे पाहते आजकालचे मुलं मुली. आई वडिलाला वाटलं चला माझ्या मुलीला जर सुंदर पोरगा पाहिला असून पण त्या माय बापाला माहित नाही का या मुलीनं कॉलेजमध्ये प्रेम केला आहे आणि प्रेमामध्ये ही मुलगी पडली आहे. आई बापाला माहित नाही. काय झालं बघा. मुलगी कॉलेजमध्ये शिकताना आणि मुले बघताना अंगी जवानीची नशा दाटली हो. मुलगी कॉलेज मध्ये शिकताना बापा मुले बघताना अंगी जवानीची नशा दाटली हो. प्रेम करण्याची इच्छा वाटली हो. हो धीरे 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 प्रेम करण्याची इच्छा वाटली हो. हो धीरे 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 झाला एका मुलाचे प्रेम फसविला गेम हो.
केलं ते आज नाही उद्या मला सोडून चालला दे. पोरीने भीती वाटून राहिली आणि प्रेम पक्का झाला. इकडे वाटे मनाला भीती प्रेम झाला तिनं. हो इकडे वाटे मनाला भीती प्रेम झाला होती. जर याची माझी प्रीत तुटली हो, तुटली हो, मग मी जीवनातून उठली हो. हो धीरे धीरे मग मी जीवनातून उठली हो. हो धीरे धीरे पोरगी हिम्मत धरते आणि त्या पोराले फटो करून बाबाजवळ घेऊन येते. आता ती पोरगी जाते झाल्या त्या पोराकडे आणि त्या पोराले पहा खूप पटवते आणि पटवून झाले जबरदस्तीनं आणते. म्हणते बाबा तुला आई नाही वडील नाही कोणीच नाहीये, मग तुला भीती कोणाची आहे? कोणाची भीती आहे? आपले दोस्त भाई जमा कर आणि महासंग लग्न कर. त्याने लग्नामध्ये गोवते ते पोरगी, लग्नात होते फक्त आणि त्याला आपल्या बापाजवळ घेऊन येते. आता बघा ते पोरगी काय करते. मोठी हुशार आहे मुलगी, मोठी हुशार आहे. जातो प्रियाने बोलावलं पोहोचेल म्हणून. परमेश्वरा काय यायचं कुठे जायचं? ठीक आहे. अरे ती करता बाई ती करता Oh,
जितेंद्र प्रिया आली हो रे खुशी दिसून आली आज हे कळत मला आज की नाही खूप खुशी होत आहे खरंच नाही तर काय कशाची इकडं खुशखबर आहे का हो, तुमच्या घरी काय याची वेळ लागली का हो तुझं समज आता काहीतरी मग खुशी कशाबद्दल मी तुला सांगेन तू मला प्रेम करताय ना हो ना आता तुझ्या मताने तर खेळावं लागलं मग तू माझं एक काम करतो कोणतं येतो प्लीज माझ्या घरी येते तू हा तुझ्या घरी हो बाबा तुझ्या घरी कशाला काम नाही धाम नाही कोणता तरी कार्यक्रम राहिला नाही. बोलावशील तर काहीतरी मजा नाही तर बे फालतू तुझ्या घरी येऊन काय कशासाठी अरे माझं बर्थडे आहे आज हा बर्थडे आहे आजचा तुला माहित नाही तारीख किती आहे आजची तर 9 तारीख म्हणजे 10 लागून राहील मग अरे माझं बर्थडे आज माहितीये आज का हो खरंच नाही तर काय पुष्कळ लोक येते का तुझ्या घरी पुष्कळ म्हणजे हा? पार्टी केली म्हणजे पप्पाने तुझ्या पप्पाने होय ठीक आहे बाई तुझी इच्छा आहे तर येईल आणि माझे पप्पा काय म्हणत होते हा तुझे जेवढे वर्गाचे मित्र आहेत ना म्हणे तेवढ्या सोबत घेऊन ये म्हणे 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 होय म्हणून वाटलं मी की आज लवकर सुट्टी होणारच आहे हो है ना 3:30ला सुट्टी होईल 4 वाजेला आता घरी येतो हा, आपण चल है की नाही किती वेळ? 5 वाजेपर्यंत तो आपल्या घरी जाऊ शकते अरे बाबा फक्त तुझ्या वाढदिवसा करताच ना ये हो ना रे खरंच नाही तर मला खोटं खाटं सांगशील काही वेळ नाही तर बस नाही रे तसं नाहीये खरंच का ठीक आहे ठीक चाल मग लवकर. आहे फक्त हेच माझं घर आहे हे हो किती छान आहे तुझं मकान पण छान आहे काय कसं रे गरीबाचं झोपडं कसं पण गरीबाचं झोपडं आहे नाही तर काय चांगलं छान मकान आहे माझं तर एकापेक्षा तुटलेलं आहे हो आता तुम्हाला बनवते इकून खावल्या घुसला का तिकडे बरोबर होते खाणं निघते नाही तसं काय पण नाही आहे ना खोटं नाही काही तू इतका चांगला प्रतिष्ठित मुलगा आणि तुझं घर मोठं बरं कसं का स्वभावाने चांगला मग तसा पोटातून कपटी नाही हो मी मग हो तसा स्वभाव चांगला आमचं पाहिलं किती झोपडं आहे ते. असं टाकायचं पुण्याच्या घराचं चल राहू दे घराची सोड माझ्या मम्मीला आवाज देतो मी हा ठीक आहे ठीक. मम्मी काय ग माझा मित्र आला ना अच्छा तुझ्या पप्पा सांगितलं मुलाला आला नाही तो आला त्या मुलाला आणलं मी ना आणि तो पप्पाला पण घेऊन ये, पाणी पण आहे बरं तुझा तिकडे मी घेऊन येते कसा मुलगा आहे कसा नाही आणि याने तर आलं सांगितलं आवाज देते यांना सांगून देते आहो का घरी प्रेम बाबा हो बाबा आले ना आलो बाबा आले का जी तुला तर कवडी का 3 भर नाही जमत तू कसं करता तुम्ही तिकडे जाता तुमच्याकडे येता आवडा येते संध्याकाळ होऊन जाते घरी जायचं कामच नाही अहो माहितीये का ते तू एक काम करून करत जातो काय सकाळीच मामा खराब बसून जायचं आणि वखरा बसून येते अहो बाई पाहिजे का मग का करू तर आता जाऊ दे या गोष्टी ते प्रियाला आपल्या मित्राला आणलं ना आणलं मग ते तर तुम्ही सांगितलं लागाले चालेल ना ठीक आहे पप्पा मी ना आणलं मी ना आणलं त्याला तू दिसली तर असं लागते का किती थापड्या मारून काम तर डसून म्हणून त्या घालाले का सांग मला सांग मी नाही का जितेंद्रला आणलं ना कोण जितेंद्र माझा मित्र नाही का मी मला सिनेमातला नाही बाबा तसं नाही तो मूर्खा बसला आहे मला माहित आहे का तू जितेंद्र धर्मेंद्र पाटील म्हणतो
तुझ्या तालीचा पोरगा आहे होय तुम्ही शिकता शाळा हो तू माझ्यासोबतच राहते असं नाहीतर काय मी पावतेले आता हो त्याचे दोन दिवसांनी गोष्टी चांगल्या बोला ना त्याला पण चांगलं वाटेल आणि तो असं म्हणेल आणखी ती पप्पा किती तिच्या मनात तिच्या पप्पाचं मन किती मोठं आहे असं पण म्हणेल काय म्हणून का तू मग का हे कामही मोठंच करावं लागत मग कामाला पाहू द्या कोण बर जितेंद्र लोक नमस्कार माझे पप्पा आहे ते पप्पा होय तुझी मम्मी 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 आहे का? माझी मम्मी. छान 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 कोणी म्हणत नाही म्हणून मम्मी होय म्हणून लगेच फरक आहे हा राहते तसं काही नाही उसाचे कावसाचे ऊस होत राहते तसं नाही गलती मध्ये काम होऊन जाते हा चला वेळ वखत थांबून येत नाही ना ही आमची एकच मुलगी आहे अच्छा तुमचीच मुलगी हो हो हा माझा विचार होता यावर्षी लग्न करायचा पोरीचा ठीक आहे चांगली गोष्ट आहे हा? हो पण मुलीला म्हटलं बाबा तुम्ही एखादा वर पाहणे एखादा दारू खास निघला एखादा सट्टेवाला निघला एखादा जुवा खेळणारा निघला अजून कोणता वाईट व्यसनाचा पोरगा निघला माझं जीवन दुःखात जाईल मी एक पोरगी तुमची असून मी तुमची सेवा करू शकणार नाही त्याच्याऐवजी गरीब का नसो ज्याने कोणी आसरा बी नसेल असा गरीब पोरगा असन आणि असा गरीब पोरगा जर आपण एखादा आपल्या घरी ठेवला होऊ शकते तुमची बी सेवा होईल माझी बी सेवा होईल दादा आम्हाला आमच्या म्हाताऱ्या माणसाला काय लागते या जीवनात की आमची कोणी सेवा केली पाहिजे कन्यादान तर कुणाही करायचं आहे हो आज नाही करायचं आहे उद्याही करायचं आहे बरोबर मला नाव सांगितलं माझ्या पोरीनं अच्छा. जितेंद्र नावाचा मुलगा फार सुंदर आहे म्हणे स्वभाव छान आहे सर्वच काही गोष्टी आहे माझ्या पोरीने सांगितलं त्याला आई वडील नाही आहे आधार नाही कोणाचा बेटा काय हरकत नाही मग नाही ते मी बाप अरे मोठ्याची संगत कोणी करते पण गरीबाची बी संगत केली पाहिजे गरीबाची बी जिंदगी केली पाहिजे बाई ह्या गोष्टी तर समजदारीची आहेत आहे की नाही साहेब पांडेजी मी बापाचं सुख नाही पाहिलं मायचं सुख नाही पाहिलं शाळा शिकून आलो दुसऱ्याच्या भरोशावर असं एखादा मी गरीब आणता आज तुम्ही जो म्हणता तुमची मुलगी जे म्हणते ठीक आहे मला मंजूर आहे मग बापा माझ्याजवळ पैसा नाही ना हरका नाही मी लग्न करीन तर करीन कसं हा लग्नाच्या कितीतरी प्रकार आहे लग्न कोर्टात बी होते लग्न मंदिरात बी होते हार टाकल्यानं अरे तुमची इच्छा जर मजबूत असली दोघा जणाची हो हो तर लग्न म्हणजे का हो पण मी तसं नाही करणार कोर्टात नाही करणार ना कोणा मंदिरात करणार कारण की माझ्या गावातले संपूर्ण लोक आले पाहिजे माझ्या घरी जेवण केलं पाहिजे आणि सर्व लोकांच्या समोर माझ्या गरीबाची इज्जत राहिली पाहिजे बरोबर हा माझा उद्देश आहे तर तुम्ही जर मजबूत असले पक्के असले तर दोस्ता बायचा सहारा घेऊन माझ्याकडे नवदेवरून येऊ शकाल का नाही तसे माझे दोस्त बाई येतील ना तसं काय नाही पण बाबा मी तुमच्या मुलीले एक खळा बी नाही घेऊ शकत एक भांडे नाही घेऊ करू शकत काय करणार एक भांडे नको घ्या आणि खडा नको घ्या आणि फळा बी नको घ्या मग तुम्ही दोन्ही भरती करत असाल तर मग जमते मग. हे तर कराच लागेल ना आता माझं आहेत का हॉटेलला खाण्या फुटबाई सोडावं काम आहे हा कास्तकारीकडे पाहून आपल्या पोरीचं मन तोडू का हे तुम्ही हा, मी नाही म्हणत रे बाबा काय हरकत नाही लग्न पक्क साहेब फक्त पक्क बिलकुल आणि मी लवकरात लवकर या 15 दिवसामध्ये तुम्हाला तारीख बी देतो ना लग्न बी काढतो ठीक आहे हा तुम्ही साहेब काय करू शकतो तुम्ही फक्त नवरदेव म्हणून माझ्या घरी या बाकीचं सगळं काम मी पाहू हो हळदीपासून नवरदेव पोहार आता हे तुम्हाला सांभाळायला लागेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मंजूर आहे ना हो तुम्ही मंजूर आहे तुम्ही मंजूर आहे पण आपल्या मुलीला सांगून द्या रे बाबा का पोरगा भिकारीच आहे म्हणे ती सांगतो ती गोष्ट आता मला नाही तेवढं पोरीला माहित आहे तिनं माझ्या घरी काही पाहिलं का हा कसा आहे ना काय आहे? तिनं पाहिलं असं तेव्हा अंडाकाने धरून बांधू हो माझे स्वभाव गुण शाळेमध्ये कॉलेजमध्ये पाहिले आम्हाला काय मालूम आहे भोपणे यायले नाही आम्ही तर भोपणे आहो हो, तिला तर सारं मालूमच आहे ना हो, आता माझं. डोळ्याचे तुम्ही दोघंही जण आहात. हो म्हाताऱ्याचे डोळे जातात ना हो मग म्हातारे माझं भोपणे म्हणते हो हो आहे का नाही हो माझी मा मंजूर आहे बरं मंजूर आहे उद्या म्हणलो म्हणतो काय रे बाबा नाही रमा बाबांना सगळ्यांना सगळ्याला म्हणून नाही म्हणणार हा आहे मापाची पैसा पाणी भरपूर आहे तुझ्या लग्नासाठी लग्न करून टाकतो बरं ठीक आहे ठीक आहे तयारी करून टाक. तारीख काढून टाकू हा तारीख ठीक आहे, मी आपल्या तयारीला. आणि नवरदेव म्हणून ठीक आहे ठीक आहे येऊन जा अजून पक्का पक्का बरं छाडतो बरं ये जितेंद्र तुम्ही झालं
या माझी इच्छा पुरी कहो काय हो पोरगा पसंत आला का तुले आला लेकीला आला म्हणजे नाही आला त्यात काय हो लेकीला आला म्हणजे तुली आला म्हणजे माझ्या मुलीला पसंत आहे ना मलाही पसंत आहे मग पोरगी तर जेवली तर तू काय जेवतेस तू जेवावंच लागते ना वा पोरगी जेवली तर मी बी जेवली असं म्हणणं असं नाही आहे आपल्याला बी काय आला पाहिजे पोरगा सुंदर आहे पाहाले मग पोरगी जे सुंदर आहे पोरगाही सुंदर आहे ना आहे ना ते आहे ना मुलाला पटवून आणले वडला सामोर गा वडला सामोर हो वडला सामोर मुलाला पटवून आणले वडला सामोर गा वडला सामोर हो वडला सामोर दोघेही लग्न करण्याला झाले तयार गा झाले तयार हो झाले तयार दोघेही लग्न करण्याला झाले तयार हो झाले तयार गा झाले तयार करून दिले लग्न तो भाजे बहादूरदार गा बहादूरदार हो बहादूरदार करून दिले लग्न तो भाजे बहादूरदार गा बहादूरदार हो बहादूरदार मुलगा मुलगी राहू लागले प्रेमाला भर गा प्रेमाला भर हो प्रेमाला भर मुलगा मुलगी राहू लागले प्रेमाला भर गा प्रेमाला भर हो प्रेमाला भर आई बाबा म्हणे डोक्यावरचा उतरला भर गा उतरला भर हो उतरला भर आई बाबा म्हणे डोक्यावरचा उतरला भर गा उतरला भर हो उतरला भर बाई आपण आपल्या तयारीमध्ये लागू बरं हा? लग्नाची तारीख लवकरच घेतली आहे कोण इतक्या लोक लग्न पण आपलं नाही का मी आपले काम करतो तुम्ही आपले काम करा बरं चला चला चल बाई मुलतान जी नाही ते काळी ज्यांनी मला एक कपड्यांमध्ये भेट दिली धन्यवाद हा प्रभूजी प्रभू हात आगले उत्तम दुधा यांच्याकडे काय मिळालं मंडळून हा त्याचप्रमाणे विदर्भ युवक विदर्भ माझ्या मित्राचं लग्न आहे एकटा माणूस आहे मराठून आहे बिचारा आई वडील म्हणून गेले कोण कदम म्हणत आम्ही दोस्त माणसं जातो ईश्वर ईश्वर हो बोला अरे काय करते हा कल लगेगा जाता टाइम किसका होगा क्या जरूरी बिल्कुल नहीं देगा चला तो वरम निकल हाँ लोग जरूर चल जिधर जिधर लगना है जाके चलो जितेंद्र जितेंद्र
अरे दोस्तांनी तुझी आता होताला लग्नाचं आता मला अरे यार विवाहाला पाठवलं तुमच्या काय त्याला खबर दिली लग्न मंडपात दोस्ता खूप आहे याच्या मी कोणा पब्लिक आहे थांबा तुला काय म्हणतो पांडेजी नमस्कार हा नमस्कार 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 बरोबर आणि हा नवदेवाला फार वेळ केला तुम्ही ना आता गावाला काम साहेब हे लोक काय म्हणतील आम्हाला एका लग्न व्हायला टायमाचा बेटायम लागून राहिलं नाही काय म्हटलं लहान लहान लेकर आहे तू बसतापाशी हो ना आहे ना तुम्ही एक काम करा सर्व भानगडी सोडा आणि लवकर नवद्वारे मानवामध्ये घेऊन या बिलकुल नवऱ्याला आला ना आणू नवरीला नवरी आणा आणि मुलाला चांगल्या गाडी पैसे झाली होती म्हणलं का काय लंबन लंबन लागतो फालतू नाही का ठीक आहे चालू द्या मग पाण्याचं समजतं तुम्हाला हो ही बाई खूप आहे का माझी किती सजवते न का सजवते तिले तर मालूम नाही रंजना आणि का पोरीचा आता पोरगी झाली का तयार झाली ना आता आणि लवकर ते नवर देऊन ते वरात येऊन घुसली तरी मांडवा बामणी नाही आला पोरीला सांगितलं की होत दोस्ता अरे बामणाले काय सांगितलं होतं का मी सांगितलं होतं बाबा लावला आहे का आहे ना आहे बाबा बस तू चिंता करू नको बस तुझ्या काम प्रार्थना करून जा मी ठीक आहे यार दोस्ता असं चिंता करायची ठीक आहे ठीक अंदर तुमचा पुरापुरीच्या हा अभिदा मिळाला का कुर्या सदा मंगळ तुझा बाई करे त्याला डोक्या ठेवा राक्षस विरा बोले सिना चातुरा रामाने मज धाडले तुझे प्रती मागो सीता सुंदर आले कबीर नरमा पडी तुम्ही तिला मातरा वाट परत तुम्ही जबडी चुंबू भुजिया प्रिया सदा सारे नाही तुझं बोलत ठीक आहे बोला ऐकू तू लग्नाची तयारी झाली एकाएकी धडकली मागची खोली एका वळागिन गडबड केली एकाएकी वळागिन
कावळाची बळसारखं झाली एक भाऊ गंजोबा बंद गंजोळा पाऊस कसा आहे ना मामा का बघून शुभ मंगलम आता कुठे देवळ्याकडे पाहायला लागले काका कोणीकडे ते देवळ्यात कोणीकडे तिकडे पांडू साहेब बाबा तुमचे पाहुणे जेवले सगळे सर्व पाहुणे जेवण खाऊन सांगा आता आपले कोणी राहिले तर नाही कोणी राहिले नाही आता तुम्ही फक्त आपली पोरगी सार करून द्या जे इच्छा होती ते पूर्ण झाली हा आता जेवायला मायबाप नाहीये हो कोणीच नाहीये हो तो तर आमच्या घरीच राहणार आहे जेव्हा आज नाही उद्या तुमच्या घरी कुठं राहणार आहे कुठे तरी सारं कोण आहे त्याची इच्छा कुठे राहा आहे की नाही पण आज तर आमच्या घरीच राहणार सध्यासाठी मग नंतर त्या मुलीला तर जो विचार झाला त्या कुठे राहायला लागते आहे की नाही आपल्या पोरीला तुम्ही बी आपला वरात आपले वापस घेऊन जा मी बी आपल्या पोरीला दोन शब्द सांगून द्या ठीक आहे ठीक आहे काय हो झाला डोक्यावरचा भार उतरला उचललाय नाही तर का इच्छा होती आपली का आपल्या हाताने आपल्या पोरीचं लग्न कसं होईल हो ना आता त्याच्या नशिबात असं तर होणार आहे हो आपण तर तू तरी का करशील मी तरी का करीन आहे का नाही नाही बदलू पण माय बाबाची इच्छा करायची का आपल्या हातावर आपल्या पोरीचं लग्न झालं पाहिजे कोणाचं लग्न झालं पाहिजे आहे का नाही आता मी आपल्या पोरीला दोन शब्द सांगून देतो हो बाईला बोलवा आपल्या प्रिया अरे प्रिया काय ग तुझं लग्न झालं तुझे पप्पा म्हणते 2 गोष्टी सांगतो म्हणजे तुला बर पप्पा माझे मा काय आमची इच्छा पूर्ण झाली तुझं लग्न करायची इच्छा होती आता आमची इच्छा पूर्ण झाली आता तुम्ही शिकले सवरलेले दोन्ही मुला राहाल माझ्या घरी तर माझं घर आहे आधी तुझं आहे घर उद्याही तुझं आहे आधी शेतीवाडी तुझी आहे उद्या बी तुझी आहे दोघा जणांची आणि जर आमच्याजवळ नाही राहाल कुठेही राहाल तरी तुम्ही कुठेही जाऊ शकता आमची काही मनाई नाही
नाही ते तर आहे. पण कुठेही जरी जायशील मा कुठेही जरी जाशील तर कोणत्या पद्धतीनं राहतं कसं राहतं 2 शब्द ऐकशील का? होय ऐकशील ना? कोणाला मुलं राहतेत मग त्या माय बापाला वाटते का आमचा पोरगा आम्हाला खूप सुख देईल आमची सून येईल आम्हाला ऐकत जेवायला भेटल आमची सेवा करते परमेश्वराने आम्हाला मुलगा तर नाही दिला मा फक्त एक पोरगी दिली आहे तू माझी पोरगी नाही तू माझा मुलगाच आहे माझे मा आमच्या जवळ राहशील या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला विसर्ग नको माझे मा आम्हाला कुणाचंच घर नाहीये आम्ही कधी दोघं पुढापुढी येऊ मागच्या दरवाज्यामध्ये गाठोळे घेऊन 4 दिवस 8 दिवस तुझ्या घरी राहून मा जे बी काय भेटना मला भाकर तुकडा तुझ्या घरी आम्ही पूर्णाची पोळी समजून खाऊ माझ्या मा पण या म्हाताऱ्याला कधी दुरावू नको म्हाताऱ्याला सोडू नको मा म्हाताऱ्याला विसर्जन नको माझ्या मा कोणी नाही आम्हाला तुझ्याशिवाय काय म्हणतो मी
समाजाची इज्जत करायची, होय लहान मोठ्याशी प्रेम करायचा, प्रेमानं बोलायचं कोणाशी बी. अरे रवीनं नाही बोलायचं, घमंडानं नाही बोलायचं, कोणाशी सगळं नाही करायचं, वादविवाद नाही करायचं माझं मान. नाही करणार. आणि ज्या मुली बाळीनं आपल्या मायबापाचं नाव चालवलं, मायबापाचं नाव चालवलं, ते मुलगी धन्य आहे, तिलाच मुलगी म्हणतात. ती चालणार ना. काही काही आपल्या आई बापाचं नाव डुबवून टाकतात. काही काही माझ्या माय बहिणी त्या आई बाप जन्म कशासाठी देते की माझी मुलगी चांगली निघली पाहिजे, माझा मुलगा चांगला निघला पाहिजे, होय यासाठी देतात ना. तर त्या पद्धतीने चांगलं राहतं. हा जमात आहे. आणि कशाला रडायचं ग? आता तर तू इथंच राहते ना घरी, मग रडायचं नाही. मला हलकं नको, चला घरी. परमेश्वरा, गरीब माणूस लग्न करू शकत नव्हतं, दोस्त मित्राला बोलावलं, माझ्या सासऱ्याचा विचार निघला का दादा हळद लावून आलं तर विचारलं, दोन्ही लग्न केलं. धन्य आहे, समजदार आहे माझा सासरा. मुलं बाळांना कोणी एकच मुलगी, ठीक आहे, शेतीवाडी आहे, मकान आहे, अजून माझंच आहे, उद्या माझंच आहे. चला पोलीचं आहे तर माझं आहे. काय मानवा कारभार म्हटलं लावाचे नारी अगं प्रिया, काय हो बाबा कुठे गेले तुझे? बाबा? बाबाच गेले. मम्मी मी काय खबर गेले बाबा? पावलात गेले का तू? म्हणजे आपण दोघं जाऊ घरी आता. मग का आता आपण दोघं जाऊ घरी. मग काय वा, छान छान स्वभाव आहे तुझ्या दाजीचा. छान आहे का? हो, आई खूप वेळ नाही वाटला लग्नामध्ये, एकच मुलगी आहेस ना. काय वाटतेच. काय हो, मला माहित नाही. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी किती आपली असली ती पळाई होते. हो की नाही? आता 2 वाजता घरी या होता. मग सांग ना काही विचार, प्रेमाचा विचार हे तुम्ही सांगा ना. नाही तू सांग ना, सांग त्याच्यावर कोणी कामाला आपण नाही 3.5 दिवस रात्र दिवसाचं काम करायचं. हो नाही दिवस आहे. खरंच काय? हो. जवानी दिवाणी दिवाणी का भरोसा क्या, जवानी दिवाणी ये दिवाणी का भरोसा क्या, मोहब्बत मुसीबत में होती तो नफरत का भरोसा क्या. मी सांगते.
होय मला हे सांग आता तू एकटीच मुलगी आहे मी माझ्या आई वडील गेले मला तर कुणाचा सहारा नाही तुझ्या वडील काय म्हणे अरे बाबा मला कोणी नाही घर जवळ म्हणजे मुला समानच असतो आणि मी इथंच राहील तू बी राहशील ना तू आता बुढाबुडी आहे तुझे आई वडील म्हाताऱ्याचं हो मग सांग कोणी किती तर मग तिला वडील म्हणून आई जाईल शेवळी जातील मग शेती राहील राहिली ना शेती जी आहे तो असं करणं करायला लावणं तो आपल्या वडिलाले कसं शेती म्हणा आमच्या नावावर करून द्या म्हणा उद्या नेले गेले त्याचे भाऊ कोणी असाल ते काके वगैरे हो ते बरोबर आहे कोणी झोमती बहिणी वगैरे झोमतीने शेतीवर मुठी करून विचार बहिणी सुद्धा उभ्या होते पैशासाठी हो म्हणून पाहिजे तू आपल्या गावाचे म्हणशील म्हणून पाहिजे बाबा म्हणा आजही आमचंच आहे उद्या आमचंच आहे म्हणा हो मग मला हे शेती आमच्या नावात करून टाका म्हणा म्हणून पाहिजे पण पप्पा काय म्हणत काय नाही काय म्हणलं सत्य गोष्ट आहे ना पप्पा मला नाही म्हणू शकत नाही म्हणा हा म्हणतो सांग म्हणा आपल्या वडिलांना सांगते ना तुम्ही केव्हा आले तुम्ही कोणत्या गोष्टी करून आले कोणत्या गोष्टी मी ऐकल्या हो काय म्हणते जेव्हा बाबा ती काय म्हणतात हा की तुम्ही आता पुढे झाले हो त्यांच्या नावावर शेती वगैरे आहे हो तुम्ही आपल्याला करून ठेवा म्हणे उद्या दिवशी व्यवसाय झालं हो तर तेवढं काही पण ते जाणार नाही म्हणे अरे अरे मी म्हणाली तो विचार करून राहिलो हो मग का आता अरे समजा आम्ही बुडाबुडी म्हणून गेलो ते आमच्या नावावर नाही नाही का मग मी जिवंत म्हणजे तुमच्या नावावर करून दिलं कोणता फरक पडला गोष्ट काळजी करू नका मी लवकर तुमच्या नावावर करून देतो बरं काय काळजी करू नका बाबाजी हा विषय पटला तुमच्या पटला मी तुमच्या नाव करून देतो ना बाबा आधी तुमचा उद्या तुमचा कारण आजकाल ही पैशासाठी बहिणी बी उड्या होऊन जाते मग माझी जाऊन जमीन करायची आहे आजही तुमचं आमचंच आहे उद्याही आमचंच आहे मग असंच केलं बरं नाही का बिलकुल तरुण करून देतो तुमच्या नावावर चिंता करू नका काय बापा धन्यवाद काळजी करू नका ठीक आहे काय विचार बी कसं आहे ते आपण दोघे शिकले ना दोघे पण खेड्यामध्ये मध्ये व्यवसाय नाही वाटत हो तुझा विचार काय आहे आता म्हणताय तुमचा विचार बरोबर आहे पण आपण इथं नाही राहू या खेड्यामध्ये मला जमणार नाही म्हटलं काय बाजव आपण एखाद्या शहरामध्ये जाऊ काय बाजले कोणी करू राहू मस्त शहरात हो शहर होते सिटी होते खेळ होते हो तू म्हणतोय तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण माझ्या आईवर काय करा माझ्या आईवर कोणी आधार नाहीये त्याला घेऊन जाऊन ना आपल्या जवळ का करत आहे शेती राहील ठेकेवरील दिसायची त्यांना केव्हा घ्यायचं असेल तर विचार पडते थोडासा मला ना आपलं जर तिकडे शहरात एखादं मखान वगैरे तयार झालं त्या दाजीने घेऊन जायचं त्या मम्मीने घेऊन जायचं नाही जमणार का सगळ्यात आपण जाऊ हा दोघं जाऊन सध्याचं बरं पुढचे मुलाला बापा घरी करमेला मुलाला बापा घरी करमेला आणि मन गमेला हो इथे राहून काय करील इथे राहून काय करील एक काम करून मग सासऱ्याचा वाव
आज नाही उद्या आपण लखपती होऊ पण हे करूया करायला कोण आपण शहरात जाऊ वावरला इकून टाकून आज नाही उद्या वावर विकूनच तोपर्यंत एखादी नोकरी पाहू शिकल्यावर घ्यायला का कोणी नोकरी छोटी मोठी लागायला आज नोकरी लागली पण मग विकून टाकू वावर बी घर बी मग दाजीने घेऊन येऊ आणि त्या मम्मीने घेऊन येऊ तोपर्यंत नाही घरी ती दाजी आणि आपल्या पत्नीला सर्वाची सेवा करीला सर्वाची सेवा करीला सर्वाची सेवा करीला सर्वाची सेवा करीला तुझ्या आईवडिलाची सेवा करी तुम्ही करशील आणि मी करी हो विश्वास नाही चाल आपण शहरात जाऊ भोपाळला जाऊ मोठं शहर आहे राहून तिथं मस्त शहरची हवा पाहू पण लवकर आपल्यासाठी सामान्य जागोजी बरं सामान बघ मोठी बॅग घेशील पूर्ण सामान हातल्या बांगड्याचं घेऊन घेशील आता पाहतो पोरगा कसा खाली पिली पोरगा आणि त्या पोरीला घेऊन भोपाळले जाते किरायच्या मकानात नोकरी आजकालच्या जमान्यात कोण नोकरी लागते का हो नोकरी लागत नाही लक्षात ठेवा शहरामध्ये गेल्यावर त्या पोराची नियत बदलते त्याची इच्छा बदलते आणि तो कसा डाव खेळते पहा पोरगा कसा फसवतो त्या पोरीले सासू सासऱ्याने केला विचार दिला